नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन यूट्यूबच्या विषयाकडे आणि आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सध्या जो गाजत असलेला विषय म्हणजे फक्त आणि फक्त कर्जमाफी. कारण आपल्या शेतकऱ्याला आता कर्जमाफी घेतल्याशिवाय थांबायचं नाही. प्रत्येक शेतकऱ्यानं आता त्याची स्वतःची मनस्थिती तयार केली पाहिजे, की आपल्याला आता जे शेतकरी संघटनेचं जे आंदोलन आहे, त्या आंदोलनाला आपल्याला सहकार्य करायचं आहे मित्रांनो आणि त्यांच्या सोबत राहायचं आहे. आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तो विषय म्हणजे एक गंभीर विषय आहे मित्रांनो. कारण जेव्हा ह्यांचं सरकार आलं, अ, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्यांनी जाहीरनामाच प्रसिद्ध काय केलेला होता, की 2 नंबरचं यांचं आश्वासन होतं, की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी. सरकार आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ, असं ह्यांनी स्पष्ट केलेलं होतं. मग सरकार आले. मग आल्यानंतर जो शेतकरी होता, जे अगोदरचे जे थकबाकीदार होते, त्या थकबाकीदाराला तर आनंद झालाच, की आपण आता अ, माफीत सापडणार. मूळ मुद्द्याकडे लक्ष द्या. संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. अर्धवट व्हिडिओ बघू नका. तेव्हा विषय समजेल तुम्हाला. सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना वाटलं, की आता कर्जमाफी होणार. कारण आश्वासन तर त्यांनी दिलेलंच होतं. विषय इथं असा झाला मित्रांनो, जे थकबाकीदार होते, ते थकबाकीदार तर कर्जमाफी होईल म्हणून बसलेतच. परंतु जे नियमित कर्जदार होते, नियमित कर्जदार आपल्या कर्जाचं नवजुनं करत होते, फिरवाफिरवी करत होते, रिन्युअल करत होते, ते शेतकरीसुद्धा कर्जमाफीची वाट बघत बसले होते मित्रांनो. सरकारला एवढंच सांगणं आहे, की तुम्ही कर्जमाफी करता म्हणल्यानंतर त्यांनी रिन्युअल केलेलं नाही. तुम्ही कर्जमाफी तर करणारच आहात. मग जे नियमित कर्जदार होते त्यांनाही माहीत होतं, की कर्जमाफी होणार आहे. तुम्ही सांगताय 28 तारखेला, 28 मार्चला, की कर्ज भरा 31 मार्चच्या अगोदर. आता जे नियमित कर्जदार आहेत, ते थकबाकीदार जे झालेत, सरकारमुळे झालेत. याला जबाबदार फक्त सरकार आहे. तुम्हाला विषय समजला का मी काय बोलतोय? जो नियमित कर्ज भरणारा शेतकरी होता, तो शेतकरी कर्जमाफी होईल म्हणून कर्ज फेडलेलं नव्हतं. कारण आपलं सरकार आलंय आणि आपलं सरकार आता कर्जमाफी करणार आहे म्हणून तोही कर्ज भरलेला नव्हता. तो आता शेतकरी थकबाकीत पडला आहे. याला जबाबदार कोण आहे? कारण थकबाकीत पडल्यामुळं त्याला आता अ, व्याज सवलतीचा लाभ होणार नाही, पहिली गोष्ट. आणि त्याचं मिळणारं भविष्यातलं पुढचं कर्ज थांबलं आणि व्याजदर वाढला. याला जबाबदार कोण आहे? तर याला जबाबदार फक्त सरकार आहे शेतकऱ्यांना. कारण तुम्ही कर्जमाफी करता म्हटल्यानंतर शेतकरी कर्जमाफीकडे लक्ष कशाला देतो? कर्ज भरण्याकडे लक्ष कशाला देतोय? तुम्ही फक्त 3 महिने खेळवत आणलात, की आम्ही कर्जमाफी करू. मग 3 महिने तुम्ही म्हणताय, की कर्जमाफी होणार आहे, कर्जमाफी होणार आहे. आम्ही आश्वासन दिले कर्जमाफी करणार आहे. मग शेतकरी 31 मार्चची कशाला वाट बघतो? कर्जमाफी होणार आहे म्हटल्यानंतर कर्ज भरायच्या भानगडीतच कशाला पडतोय? परंतु तुम्ही सांगता 28 मार्चला, की 2 दिवसामध्ये तुम्ही कर्ज भरा. कर्जमाफी होणार नाही. आता जे नियमित कर्जदार होते, ते नियमित कर्जदार सुद्धा आता थकबाकीदार झालेत. संख्या तुम्ही वाढवलीत. तो बिचारा कसं तर कोणीकडलं तर ऋण काढून नियमित कर्ज भरत होता. त्याला सांगितलं की कर्जमाफी होणार आहे, कर्जमाफी होणार आहे. तुम्ही आश्वासन दिल्यानंतर तोही थांबला कर्ज भरायचं. आता कशाला भरायचं? सरकार काय कळना मार्ग काढेल. नियमित कर्जदाराला माफी देईल अथवा प्रोत्साहन देईल. ह्या आशेवर तो आजपर्यंत बसला. आणि सरकार माननीय राजदादा म्हणतात, की 28 तारखेला भाषणामध्ये, की तुम्ही 31 तारखेच्या आत पीक कर्ज भरा. हे कसं शक्य आहे दादा? आता जे नियमित
नियमितपणे पीक कर्ज भरत होते, फेडत होते, ते पण थकबाकीदार झालेत. त्यांचाही व्याजदर आता वाढणार. जे चालू होते, नियमित कर्जदार होते, तेही आता थकबाकीत पडले. याला जबाबदार आपण आहात. कारण तुम्ही 3 महिने सांगत आहात, की कर्जमाफी होणार आहे, कर्जमाफी होणार आहे. आम्ही माहिती मागवत आहोत. आम्ही आश्वासन दिलेलंच आहे. मग तुम्ही सुरुवातीलाच सांगायचं होतं ना. सरकार आल्या-आल्याबरोबर तुम्ही 15-20 दिवसांमध्ये मीटिंग घेऊन हे स्पष्ट करायचं होतं, की सध्या कर्जमाफी शक्य नाही. एवढा वर्ष आम्ही कर्जमाफी करू शकणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी यावर्षीचं कर्ज भरा. पुढल्या वर्षी आम्ही जो काही निर्णय घेऊ. तुम्ही आल्या-आल्या का सांगितलं नाहीत? 31 मार्चच्या बरोबर जवळच अगोदर आल्याला का सांगितलात? त्याच्या अगोदर सांगितलं असतं तर शेतकरी कुणाचं तरी व्याजनं काढून, कुणाकडून तर काय काढून बँकेचं कर्ज भरला असता. 2 दिवसात त्या शेतकऱ्यानं करायचं काय? कुठून पैसे तयार करायचे? 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 कर्ज आहेत. कोण शेतकऱ्याला देते 4,00,000? मातीमोल भावानं सोयाबीन विकलं. तुम्ही ₹6,000 देता म्हणला होता. ते पण दिले नाहीत. 4,000नं पण सोयाबीन गेलेलं नाही. आता पीक दुसरं कुठलं निघाले म्हणून शेतकऱ्याने पीक कर्ज भरायचं. हे तुम्ही शेवटच्या टप्प्यात सांगितलात आणि आता म्हणताय, की कर्ज भरा. आता कर्ज भरा मनाची वेळ संपून गेली. कारण तुमच्या जीवावर शेतकरी बसला, कर्जमाफी होणार आहे, कर्ज भरायचं नाही. आता तुम्ही 31 मार्चच्या आतच सांगताय, की कर्ज भरा. त्यामुळं आता हे सरकारचंच खापर सरकारच्या डोक्यावर फुटलंय. कारण सरकारमुळं जे नियमित कर्जदार होते, नियमितपणे कर्जफेड करत होते, तेही थकबाकीदार झालेत. त्यामुळं आता ही सरकारची जिम्मेदारी आहे कर्ज माफ करण्याची. कारण जे नियमितपणे कर्जदार होते, तेही थकबाकीदार झालेत. याला पण जबाबदार तेच आहेत. वाढणाऱ्या व्याजाला पण जबाबदार तेच आहेत. त्यामुळे याबाबत सरकारने ठाम भूमिका घेऊन निर्णय घ्यायला हवा. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही अजूनही वेळ घ्या. पण कर्जमाफी हा मुद्दा सरकारने मनावर घेऊन कर्जमाफीबाबत निर्णय घ्या. कारण नियमितपणे कर्जफेड करणाऱ्याला बी तुम्ही थकबाकीदार केलात. तुम्ही जे नियमितपणे कर्जफेड करत होते लोकं, त्यांना थकबाकीदार तुम्ही केलात. कारण तुम्ही सांगितलात 28 तारखेला कर्ज भरा म्हणून आणि 3 महिने सांगताय, की तुम्ही कर्जमाफी होणार आहे म्हणून. मग 2 दिवसात शेतकरी कुठून पैसे आणून भरणार? त्यामुळं जे नियमितपणे कर्जदार होते, तेही थकबाकीदार करणारा सरकार जबाबदार आहे. सरकारनंच यातून त्यांना आता मार्ग काढून द्यावा व नियमितपणे कर्जफेड करणाऱ्याला तुम्ही प्रोत्साहन तर द्या किंवा संपूर्ण कर्जमाफी करा. इतकंच माझं म्हणणं आहे आणि हे म्हणणं माझंच नाही तर सर्व शेतकऱ्याचं आहे. तर शेतकऱ्यानं जर भविष्यात आंदोलनाची तयारी असेल, तरीही सरकारनं आंदोलनाला आंदोलन जर झालं तर त्या आंदोलनाकडे गांभीर्यपणे बघून कर्जमाफीचा निर्णय घ्यावा. धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.